वो माल गिरा है ना, ऊपर से माल सब धर करे है ना, वो सब आया है, सब पूरा माल धोक्याचं आहे सर्व. मनुष्य मरून जाईल अशाने सर्व मोठे स्लॅब पडले खाली, पूर्ण तोडण्यात आलेलं आहे. ब्रेकरचं काम चालू असल्यामुळे पूर्ण लिकेज आहे. आज आम्ही माल भिजू नये म्हणून ही ताडपत्री हे प्लास्टिकचा यूज करू शकतो आणि वरतून आमच्या डोक्यामध्ये कधीही घात होऊ शकतो, काहीही पडू शकतो, याची पूर्ण आम्हाला भीतीच्या दायकामध्ये आम्ही काम करत आहोत. मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधील एफएसआय घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होऊन चौकशी सुरू असताना धान्य मार्केटच्या डब्ल्यू विंगमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करून बांधकाम केले जात आहे. मुंबई एपीएमसी बांधकाम उपसमिती व संचालक मंडळाच्या सभेमध्ये कोणतीही परवानगी न घेता 28,000 स्क्वेअर फूटवर 82 कार्यालयांच्या भिंतींना ब्रेकरच्या साह्याने तोडफोड करून एकत्रीकरण करून अनधिकृत बांधकाम केलं जात होतं. यावर महापालिकेने कारवाई करून साहित्य जप्त केलं होतं. तसेच महापालिकेने एपीएमसी सचिव व संबंधित कार्यालय मालकांना एमआरटीपी नोटीस बजावली होती. त्यानंतर संचालक मंडळाने प्रत्यक्ष पाहणी दौरा करून ही बाब अत्यंत गंभीर असून येणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये संबंधित मुद्दा ठेवण्याबाबत सूचना दिली. 1 महिन्यापासून महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईमुळे काम बंद होते. मात्र बाजार समितीची बोर्डाची मीटिंग सुरू होण्या अगोदरच बंद केलेले काम सुरू करण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे काळजीवाहू सभापती अशोक डग, माजी उपसभापती वाडकर, मार्केट संचालक व उपअभियंत्याची संबंधित गाळा मालकांसोबत झालेल्या छुप्या बैठकीनंतर लक्ष्मी दर्शन प्राप्त झाले व बाजार समिती प्रशासनाची व संचालक बोर्डाची कुठलीही परवानगी न घेता सदर अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले आहे. होत असलेल्या अनधिकृत बांधकामावर सामाजिक कार्यकर्ता अनर्जित चौहान यांनी मुख्यमंत्री व पणन मंत्री यांना सदर काम स्थगित करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पाहुयात या रिपोर्टमध्ये. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये पण तुम्ही जशी ती दाखवली की एपीएमसी दाना बाजार, दाना मार्केट 2 वाशी मध्ये 28,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट, अंदाजे 28,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हे कुठलं तरी ट्रेस पासिंग करून एखादा संस्था येतो आणि तिथे ट्रेस पासिंग करतो आणि तिथे ऍक्च्युली त्यांनी सगळं तोडून लावलं. याच्यावरती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आम्ही ऍक्च्युली संबंधित वॉर्ड ऑफिसरला सांगितलं. याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसरनी स्पॉट कारवाई केली, सामान जप्ती केली आणि कामाला थांबवलं. इथेच एक गोळ कारभार झालेला आहे ते आता तुम्हाला खुलासा करतो. एपीएमसीकडे आम्ही ऍक्च्युली जेव्हा माहिती विचारली तर एपीएमसीचा उपअभियंताकडे जी माहिती आता सध्या उपस्थित दिसतो ती पार्टी नंबर 2च्या हातामध्ये आहे. म्हणजे हा व्यवहार कसं होतं की पार्टी नंबर 1, पार्टी नंबर 2 आणि पार्टी नंबर 3 सध्या ज्यांनी हा ट्रेसपास केला. एपीएमसीकडे जी डेटा आहे म्हणजे अभिलेख आहे ते 2 नंबरच्या नावावर आहे. त्या 2 नंबरच्या नावावरची जी आहे महानगरपालिकांनी जेव्हा कारवाई आणि हे केली आणि त्याला स्टॉपवर्कची नोटीस दिली एमआरटीपीची, अनधिकृत बांधकाम तोड म्हणजे अनधिकृतपणे तोडणं, पिलरला हात लावणं, पिलरला डॅमेज करणं, म्हणजे टोटल आरसीसी स्ट्रक्चर आता डॅमेज झाला आहे. तर याच्यामध्ये असे कारभार निघाला की महानगरपालिका 3 नंबरच्या पाटीवरती एमआरटीपी नोटीस देते. याचा अर्थ ही 2 संस्था एपीएमसी आणि महानगरपालिकाला ही कशी ऍक्च्युली हे बळकवण्याचा प्लॅन चालू आहे 28,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉटचा. त्याचा ऍक्च्युली अंदाजन मार्केटमध्ये करोडो रुपयाचा रेट आहे. माझा असं विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब ज्यांनी 100 दिवसाचं आता आवाहन केलं आहे की आम्ही भ्रष्टाचार उघडू, हे एक छोटा भ्रष्टाचार आहे जे हे सगळं 2 एजन्सी मिळून हे लपवण्याचा प्लॅन चालू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा अजून एक कारभार सांगतो. जिथे नवी मुंबई महानगरपालिका इथे प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्यांनी इथे जेव्हा स्ट्रक्चरल ऑडिट त्यांना सादर केलं 3 नंबरने, तेव्हा महानगरपालिकाचा या संबंधित वॉर्ड अधिकारींनी त्यांना परमिशन दिली बांधकामा करण्यासाठी. आता तुम्ही इथे परत ऍक्च्युली पंचायत बघा की जेव्हा प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये नगर रचना विभाग आहे त्या नगर रचना विभागनी स्ट्रक्चरल ऑडिटची तपासणी करून मग एक ऑर्डर निघतो ती इथे संबंधित अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी ऍक्च्युली याला परमिशन दिली. म्हणजे हे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी हे बोलायचं होतं मला की कसे इथे घोर कारभार चालू आहे एपीएमसी नवी मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिका. त्या व्यतिरिक्त पॉईंट नंबर 2 बघा की जिथे यांचा एपीएमसीचं असं म्हणणं आहे की आम्ही 2008 साली यांना परमिशन दिलेली गाला नंबर 1 पासून गाला नंबर 82 पर्यंत. तर आमचं चॅनल, तुमचा चॅनल जे आहे तुम्ही ते दाखवलं की कसं ऍक्च्युली रात्री या लोकांनी काम केलं 24 मध्ये, म्हणजे
नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ऍक्च्युली यांनी जे काम केलं ते परत ऍक्च्युली त्यांचा कारभार बघा की त्यांचं असं म्हणणं आहे की गाला नंबर 1 ते 82 यांची आम्ही एकत्रीकरण केलेलं आहे. पण तुम्ही इथे परत ऍक्च्युली 2024ला बघा की यांच्याकडे जी रेकॉर्ड आहे, ऑफिशियल रेकॉर्ड काय दाखवतो, अजून 1 ते 82 गाळे. याचा अर्थ इथे कोण कुणाचं काय लपवायचं आहे ते दिसून येतोय. तर माझा मुख्यमंत्री साहेब आणि नवीन आलेले पणन मंत्री, तुम्ही हे बघा की कसे कारभार झालेला आहे आणि संबंधित जे अधिकारी आहेत प्लस जी बॉडी आहे इथे त्यांना ताबडतोब ऍक्च्युली याच्यावरती बरखास्ती करा, ही आमची मागणी आहे. कारण तुमचा 100 दिवसाचा जे कार्यक्रम तुम्ही लोकांना जेवढा अश्युरन्स दिला अधिवेशनमध्ये त्याच्यावरती तुम्ही अंमलबजावणी करा, ही आमची विनंती, नवी मुंबईकरांची विनंती. धन्यवाद.